सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या माध्यमाला युट्यूबवर पाहत असाल, पहिल्यांदाच तुम्ही माझा चेहरा पाहत असाल, तर तुम्हा सर्व प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. गेल्या 2-3 दिवसांपासून गाजदार खरात फाईल्स प्रकरण, महाराष्ट्रातलं खरात फाईल्स प्रकरण, देशातलं एप्स्टीन फाईल किती गाजलं मला माहित नाही, किती चाललं मला माहित नाही, पण महाराष्ट्रातलं हे खरात फाईल्स प्रकरण अनेकांचा बळी घेऊन जाणार आहे हे मात्र नक्की. खरात फाईल्सच्या जवळपास 100हून अनेक फाईल्स ओपन झालेल्या आहेत. त्यातल्या प्रसिद्ध किती झाल्या? काल एक अर्धी आली आणि परवा दिवशी एक पूर्ण आली. जवळपास 98.5 फाईल्स अजूनही बाहेर यायच्या बाकी आहेत. 98.5. 100 फाईल्स आहेत जवळपास, 100हून जास्त. आणि या 100हून जास्त जर फाईल्स बाहेर आल्या, अनेक डोम कावळे म्हणता येईल, अनेक डोम कावळे याच्यामध्ये 100% अडकणार. या डोम कावळ्यांचा जीव चाकणकर बाईंच्या एका राजीनाम्यामुळे थोडासा भांड्यात पडलेला आहे. कारण हे प्रकरण जर थांबवायचं असेल, पुढच्या 98.5 फाईल्स मध्ये कोणकोणते डोमकावळे आहेत, आणि 9 डोमकावळे तर तोंडपाठ आहेत. 9 डोमकावळे नावं आज घेऊ शकत नाही, काही बंधनं आहेत शिवसैनिकांना, नावं आज घेऊ शकत नाही. 9 डोमकावळे. लक्षात घ्या, जर चाकणकर बाईंचा बळी दिला गेला नसता, त्यांचा राजीनामा घेतला गेला नसता, तर मात्र अनेक नावं बाहेर येऊ शकली असती. त्या सगळ्यांना कुठतरी एक चाप लागावा, त्याला कुठतरी एक रोख लागावी, यासाठी चाकणकर बाईंचा हा बळी. अनेक मोठे मासे अजूनही देव पाण्यात घालून बसलेले आहेत. विचार करा ना, एक साधा विचार करा. हे पिकल्या पानाचे हिरवे देठ खूपच फडफडू लागलेले आहेत. पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा, हो पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा. हा हिरवा देठ आहे ना, हा महाराष्ट्र बदनाम करतोय. याचसाठी पाहिजे होत्या सत्ता, याचसाठी केला होता हा सारा अट्टहास या पिकल्या पानांनी. आज विचार करा, म्हणजे चाकणकर बाईंना त्यांच्या त्या सगळ्या छत्री धरण्याची, ते पाय धुण्याची, सगळ्याची शिक्षा मिळाली. पण ही शिक्षा पुरेशी आहे का, हा सुद्धा एक प्रश्न आहे बरं का. कारण त्या संस्थेच्या बोर्डवर आपण एक महत्वाच्या पदावर बसत असताना खाली अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे जे टाकलात ना, तुम्ही म्हणाल आम्हाला अधिकार होता, आम्ही या पदावर राहून सुद्धा आम्ही इतर पदांवर राहू शकतो. आहे, तुम्हाला अधिकार आहे, तसा घटनेने अधिकार दिलेले आहेत. पण खाली ज्यावेळेस आपण आपल्या महिला आयोग अध्यक्ष पदाचं नाव टाकतात, त्यावेळेस तुम्ही इतर महिलांना एक अलिखित असा संदेश देता की तुम्ही बिनधास्त येऊ शकता इथे, कारण महिला आयोगाची अध्यक्षाच तिथे अध्यक्ष आहे. लक्षात येते तुमच्या मला काय सांगायचंय? अनेक गोष्टी आहे त्याच्यामध्ये. हे एक मोठं हाय प्रोफाईल रॅकेट आहे. हाय प्रोफाईल रॅकेट तुम्हाला समजतंय? मी फक्त त्यातून तो एक शब्द काढला, कारण हे असले शब्द टाकले की आम्हाला बऱ्याचशा नोटिसेस येतात. आपल्या चॅनल्सला जास्त नोटिसेस सहन करणं आपल्या चॅनलसाठी फार धोक्याचं आहे. आपल्या चॅनलला कधी उडवून टाकतील ना शिवसेना एक वादळला, हे सांगता येत नाही. कारण अनेक कायदेशीर नोटिसेस मी खांद्यावर घेऊन बसलेलो आहे सध्या. असो, आपल्याला सवय झालेली आहे हे असं चळवळीत राहणं, हे आपल्याला ह्याची सवय झालेली आहे. असो, आज ज्या विषयाला घेऊन मी तुम्हा सर्वांसमोर आलोय, तो विषय मोठ्या माशांविषयीचा आहे. खर तर मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे, एकनाथ शिंदेच्या गटाच्या प्रमुखाला एकनाथ शिंदेंनाच हा प्रश्न विचारायचा आहे की या दीपक केसरकरांवर एवढी विशेष मेहरबानी कशासाठी? काय आहे दीपक केसरकरांकडे असं? काय म्हणजे असं काय केलंय दीपक केसरकरांनी? शिक्षणाच्या बाबतीत म्हणावं, खरं तर तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवतो, आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकनाथ शिंदेंना मला वाटत नाही दुसरं कुठलं कारण असणं गरजेचं आहे. एवढ्या एका कारणासाठी सुद्धा एकनाथ शिंदेंनी आपल्या ह्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. आपल्या पक्षाच्या सदस्यत्वापासून, तुमच्या गटाच्या सदस्यत्वापासून त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. संबंध नाही तुमच्यासारख्या माणसांचा. दाखवून द्यावं एकनाथ शिंदेंनी, जरा ही कारवाई करून दाखवून द्यावी. हे काय म्हणाले, एक व्हिडिओ दाखवतो, याच्यामध्ये त्यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन पहा जरा. म्हणतायत म्हणजे अजूनही आवजाव करून त्या खराताला म्हणतायत, खरातांनी एक मशीन बनवलंय आणि त्या मशीन मध्ये
तुमचं अचूक भविष्य कळतं. अचूक भविष्य सांगणारं मशीन तुमच्या आणि बरं एखादा माजी मंत्री, विद्यमान आमदार, सावंतवाडी सारख्या त्या मतदारसंघ जवळपास 4-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा हा आमदार म्हणतो अचूक सांगताय, मी पाहिलंय. जेव्हा पत्रकार म्हणते तुमचं भविष्य काय सांगितलं, तेव्हा शांत झाले. महाशयांना थोडंसं राजकारण आठवलं, आपण जरा जास्तच बोलून गेलोय की काय. मग महाशय म्हणतात माझं नाही मी विचारलं, माझ्या बाजूला जे कोणी आले होते त्यांनी विचारलं, त्यांचं भविष्य अचूक मॅच झालं. महाशयांनी सांगायचं होतं, मशीनने सांगितलं की तुम्ही 4 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी गद्दारी केलेली आहेत का. जर हे सांगितलं असतं त्या मशीनने तर बरोबर आहे. मग काय म्हणावं आता या सगळ्या गोष्टींना. विषय विनोदाचा नाहीये. विषय असली माणसं महाराष्ट्र राज्यासारख्या शिक्षण मंडळाचे नाही म्हणत आहे, शिक्षण मंत्री होते, शिक्षण मंत्री. तुम्हाला ते प्रकरण आठवते त्या महिलेचं, त्या शिक्षिकेचं, तिला भर कॅमेऱ्यावर धमकी दिली गेली होती. मी सांगतो तुम्हाला आठवत नसेल, कारण आपली बुद्धी ही एका विशिष्ट काळापर्यंतच गोष्टी लक्षात ठेवते, त्यानंतर स्मृती पटलावरून त्या गोष्टी नाहीशा नष्ट होतात. तसं जर नसतं ना तर कोविड काळामध्ये केलेलं उद्धव साहेबांचं कार्य तुम्हाला आठवलं असतं आणि तुमचे हात आपसुक शिवसेनेच्या मशालीकडे गेले असते. जर गेले नसतील, ज्यांनी कोणी शिवसेनेची मशाल दाबलेली नसेल त्यांना माझा हा प्रश्न आहे. त्या माणसाने हे जे कोविड काळातलं जाऊ द्या, मी पुन्हा विषय डायव्हर्ट करतोय. विषय डायव्हर्ट मला करायचा नाही, डायव्हर्ट करत नाही, तो भटकतोय माझ्याकडनं विषय. आठवणार नाही तुम्हाला त्या शिक्षिकेचं प्रकरण, पण ते घडलं होतं. आज चला ते प्रकरण सोडून द्या, ही छोटी मोठी प्रकरण महाराष्ट्रात. तुम्ही मला सांगा, त्या वैष्णवी हगवणे यांचं प्रकरण, तिने आत्महत्या केली, एक लहान बाळ तिला, हे प्रकरण किती जणांच्या लक्षात आहे? राहिले लक्षात तुमच्या? मला नाही वाटत राहिले लक्षात. ते बदलापूरचं प्रकरण ते तर सोडूनच द्या. ते शिळफाट्याच्या त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांनी केलेलं अत्याचाराचं प्रकरण तेही सोडून द्या. सगळंच सोडून द्या ना. मी काय म्हणतो, सगळंच सोडून द्या. काय फरक काय पडतो? हीच माणसं उद्या हाच खरात पुन्हा यांच्या पक्षात जाईल, उद्या तिसऱ्या पक्षात जाईल, ह्यांच्या पक्षात हे सगळे निवडून येणार. कारण हीच माणसं ही पैसा टाकू शकतात निवडणुकांमध्ये, करोडोंचे पैसे टाकू शकतात, पक्षनिधी देऊ शकतात. हीच माणसं जिंकून येतात आणि तुम्ही आम्ही आमच्यासारखे जाऊन त्यांना वोट करतात. चेहऱ्यावर स्माईल आहे ना माझ्या, त्या स्माईलवर अजिबात जाऊ नका. लक्षात घ्या मला काय सांगायचंय. आमच्यासारखी माणसं जमिनीच्या खाली 400 फूट गाडली जातील. बोलणारे कोणी राहणार नाहीत नंतर. ह्या मीडिया ज्या आजकालच्या आहेत ह्या सुद्धा नेत्यांच्या आहेत. त्यांना जोपर्यंत एक विशेष पक्ष सांगतो ह्या विशेष पक्षाला बदनाम करा, तोपर्यंत विशेष पक्षाला बदनाम करण्यासाठी मीडिया वापरतात. हे लक्षात घ्या. या मीडिया ही कोणाच्या राहिलेल्या नाहीयेत. ह्या मीडियांचा स्पष्टपणे वापर चालू आहे. आज तुम्हाला वाटतंय सरकारी पक्षातल्या पक्षाविरोधात मीडिया उभी राहिली, असं नाहीये. या सरकारी पक्षातल्या पक्षप्रमुखाचा नुकताच अपघाती निधन झालेलं आहे. मी अपघाती स्टार मारतो तिथे, संपूर्णपणे डाऊटफुल. तो माणूस जर असता तर ह्या सगळ्या प्रकरणांचं कशा अँगलने गेलं असतं मला नाही माहिती. मी याच्यावर काहीच बोलू इच्छित नाही. विवाद हो जाएगा म्हणतात ना, विवाद हो जाएगा. तो माणूस जर आज असता तर खरंच यांचा राजीनामा झाला असता का मला माहित नाही. काल त्यांचा राजीनामा देतानाचा मी तो फोटो पाहिला. चाकणकर हसतायत, सुनेत्राताईंच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आहेत. बघा तुम्ही तो फोटो, तुम्हाला भेटेल कुठे ना कुठेतरी तो पाहायला. चाकणकर हसतायत. काय हे सगळं चाललंय? ह्या दीपक केसरकराचा विज्ञानवादी दृष्टिकोन तुम्हाला नक्कीच पाहायला हवा. इतका असा विज्ञानवादी नेता म्हणतोय ते मशीन, आणि काय म्हणतोय कॅप्टन. किती आदराने तो उल्लेख. कॅप्टन अशोक खरात ते ऍस्ट्रॉनॉमीचे विशेष अभ्यासक आहेत, अंकशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो होतो. विद्यार्थ्यांचं भविष्य मातीत घालवून शिक्षण मंत्री स्वतःचं भविष्य बघायला जातोय. जरा हा एकदा व्हिडिओ पाहाच तुम्ही. तुम्ही जसं म्हणालात की त्यांच्या मुलीच्या लग्नातला तो फोटो आहे, मात्र एक कार्यालय दिसतंय आणि त्या कार्यालयामध्ये तुम्ही बसलेले आहात, अशोक खरात आहेत आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत. मग हा फोटो कोणता? नाही, मला तर नेमका आठवत नाही की असा काही फोटो असला, आणि तो असला तर त्यांचं ईशानेश्वर नावाचं मंदिर आहे. त्या मंदिराला भेट द्यायला आम्ही गेलेलो होतो. त्या मी पूर्वी सुद्धा ते प्रेसला आलेलो होतो. त्यावेळेला असं सांगितलं एखाद्या देवळाला भेट देणं याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये ना. त्याचा संबंध त्यांच्याकडून आज जे घडलं त्याच्याशी जोडणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. कारण ते शंकराचं देऊळ आहे, पवित्र स्थान आहे, आणि त्याच्यामुळे तिथं दर्शनाला कोणी बोलवलं तर त्याच्यामध्ये जाण्यामध्ये काहीही चुकीचं नाही असं माझे स्वतःची म्हणणं आहे. ठीक आहे, देवळात जाणं चुकीचं नाही, देवळात सगळ्यांनाच प्रवेश असतो. मात्र त्यांच्या मुलीच्या लग्नात तुम्ही गेला होता असं तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे. त्यावेळी ते कोण आहेत किंवा अशोक खरात हे सगळं प्रकरण काय आहे याबद्दल तुम्हाला काही कल्पना?
नाही, हे बघा, मी तुम्हाला अगोदरच सांगतो, आता हे पेपरला येईपर्यंत यांच्या संदर्भात असल्या कुठल्याही गोष्टीची कल्पना मला नव्हती. ते केवळ एक ॲस्ट्रॉनॉमिस्ट आहेत आणि माझी कॅप्टन आहेत, त्याच्यामुळे माझी ओळख होत. आणि अनेक लोक ॲस्ट्रॉनॉमीमध्ये विचारायला जातात की ते काही भविष्य सांगत असतात किंवा इतर काही भागीत करत असतात, तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आता अनेक ज्योतिषी आहेत, त्यांच्याकडे गेल्याबद्दल कोणी कोणावर आरोप करतो का? करत नाही. त्यांच्यावर हा आरोप आल्यामुळे आज ते वादग्रस्त ठरलेले आहेत. त्या वादग्रस्त प्रकरणाशी माझा स्वतःचा काहीच संबंध नाही किंवा मला हे प्रकरण कधीही माहिती नव्हतं. पण आणि जर असं माहिती असतं तर मी कधी गेलोच नसतो. तुम्ही कधी त्यांच्या ज्योतिषशास्त्राचा आधार घेतलेला आहे का? आणि मुळात राजकीय नेत्यांना अशा प्रकारे ज्योतिषाची गरजच का लागते? नाही, हे बघा, ज्योतिषशास्त्राचा आधार घेण्याचा प्रश्न नाही आहे. त्यांनी जे ॲस्ट्रॉनॉमीचं एक डिव्हाइस डेव्हलप केलेलं आहे ते आपण बघितलं तर आपण सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या घरातल्या लोकांची नावं ते सांगू शकतं. म्हणजे ते एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते काय स्वतः सांगत नाहीत. ते इन्स्ट्रुमेंट सगळं सांगत असतं की तुमच्या घरामध्ये कोण व्यक्ती आहेत, काय आहे वगैरे. तर ते थोडंसं वेगळं आहे. म्हणजे त्याच्याबद्दल मी काय सांगू शकणार नाही कसं ते डेव्हलप झालं आणि काय झालं. परंतु हे खरं आहे, मी ते स्वतःच्या डोळ्या कानाने ऐकलेलं आहे की त्याच्याबद्दलची जी प्रिडिक्शन किंवा जे माहिती सांगितली जाते ती सत्याच्या जवळपास होते, एवढं मी बघितलेलं आहे. आणि हे जे काही सांगितलं जातं की त्यांनी माझ्या डिपार्टमेंटमध्ये ना कधी इंटरफिअर केलंय ना असा कधी प्रसंग आला आहे. ते एक स्वतंत्र त्यांचा व्यवसाय होता, त्यांचं ते मंदिर होतं, त्या मंदिराची ते सेवा करत होते. त्या ट्रस्टवर अनेक चांगली लोक आहेत, काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत, काही इंजिनियर्स आहेत. याचा अर्थ समाजातली चांगली लोक त्या मंदिरावर ट्रस्टी आहेत. मग त्या मंदिरावर विश्वास ठेवण्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं. बरं, ज्या मशीनचा उल्लेख तुम्ही केला त्या मशीनकडून तुम्हाला तुमच्याबद्दल काय माहिती मिळाली होती? जसं तुम्ही सांगितलं की ते मशीन असं मी विचारलं नाही, परंतु माझ्या सोबत कोणी आलेलं असेल तर त्यांची नावं, त्यांच्या घरातल्या लोकांची नावं वगैरे ते मशीन सांगू शकत होते. मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. आणि ती माहिती तंतोतंत खरी होती, म्हणजे वाटत होती. पण याचा काही वापर मी कधी केलेला नाही, त्याच्यामुळे काही प्रश्न उद्भवत नाही. परंतु मी मंदिरात जाऊन आलेलो आहे आणि ते मंदिर एक पवित्र स्थान आहे एवढं मला जाणवत होतं. त्यामध्ये शंकराची चांगली पिंडी आहे आणि चांगल्या प्रकारे ते मंदिर बनवलेलं आहे. आणि हजारो लाखो लोक त्याला जातात. ज्यावेळेला कार्यक्रम असतो त्याला मी बघितलेलं आहे की हजारो लोक त्या ठिकाणी येतात, तिथं प्रसाद होतो. आता हे प्रकरण आणि त्याचा प्रत्यक्षात काहीच संबंध नाही. त्यांनी सांगितलेलं ज्योतिषाचा आणि त्यांच्या हातून घडलेला जर प्रकार खरोखरच घडला असेल तर ते कृत्य अतिशय चुकीचं आहे आणि ते समाजाला कधी मान्य न स्वतःला ज्योतिष म्हणवायचे किंवा त्यांच्याकडे ते मशीन होतं, मग त्या मशीनद्वारे किंवा त्यांनी स्वतः एखादं प्रेडिक्ट केलेलं एखादं राजकीय भविष्य किंवा काही भाकीत काही तुम्हाला आठवतात की जी खरी ठरली होती किंवा असा काही अनुभव तुम्हाला? नाही, एवढ्या खोलात मी काही शिरलो नाही मॅडम. मला जे काय त्यांच्याबद्दल माहिती आहे की त्यांनी ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास केला आणि त्यांनी हे डिव्हाइस शोधून काढलं, इथपर्यंत माझी माहिती मर्यादित आहे. पण तुम्ही आता आमच्याशी बोलताना असं म्हणाला होतात की त्यांची काही भविष्य खरी ठरली होती. काही भविष्य म्हणजे आता तुम्हाला समजा तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे, त्यांची नावं काय आहेत, त्यांनी कधी ग्रॅज्युएशन केलं, त्यांच्या काही डिफिकल्टीज आल्या का वगैरे ही माहिती आकडेवारी सकट किंवा त्या तारखेसकट सांगितले जात होते. हे मी सुद्धा बघितलेलं आहे, ते माझ्या कानाने ऐकलेलं आहे. तर त्याचा वापर मला कधी करायची पाळी आली नाही. फक्त म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी मध्ये त्यांचा अभ्यास आहे एवढंच त्याच्यावरून सिद्ध होत होतं. आणि ज्या माणसाला स्वतःचं 3 दिवसानंतर भविष्य काय आहे स्वतःला माहित नसावं, स्वतः त्या घरातला याची कल्पना नसेल की 3-4 दिवसानंतर मी जेलमध्ये असणार आहे, माझा संबंध देशभर डंका वाजत असणार आहे, माझे व्हिडिओ गावभर गाजत असणार आहेत, माझे पराक्रमाचे व्हिडिओ गावभर गाजत असणार आहेत, याची स्वतःला त्याची कल्पना नसावी. विचार करा, त्या चाकणकर बाईंनी सुद्धा ते मशीन घेतलेलं असावं, विकत फुकट जे काही असेल ते. त्या मशीनने चाकणकर बाईंना सुद्धा सांगितलं नसावं की तुमचा राजीनामा होणार 2 दिवसांनंतर, कसा होणार आहे, काय होणार आहे हेही सांगितलं नसावं. स्वतः हे दीपक केसरकर एवढी त्या मशीनची मार्केटिंग करतायत. मार्केटिंग हेड असावेत कदाचित दीपक त्या मशीनचे, दीपक केसरकर. ह्या दीपक केसरकरांना सगळ्यात पहिला प्रश्न आहे, जर एकनाथ शिंदेना मगाचा व्हिडिओ जर कारण वाटत नसेल राजीनामा मागावा तर त्यांनी कमीत कमी हे विचारावं ह्या केसरकरांना, हा दीपक लोंढे कोण आहे, यांचा सहकारी दीपक लोंढे कोण आहे, या लोंढेचे आणि या खराताचे काय संबंध आहेत संपत्तीमध्ये, या प्रॉपर्ट्यांमध्ये, प्रॉपर्ट्या विकत घेण्यामध्ये. ह्या
लोंढेचे आणि केसरकरांचे काय संबंध आहेत, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर येऊन द्याव्यात. कमीत कमी लोकांना माहिती तर व्हावी. जर काही नसेल तर संपला विषय, असेल तर तेही सांगावं. पण नाही होणार या गोष्टी. स्वतः विखे पाटलांना मीडिया प्रश्न विचारते, कारण विखे पाटलांना किस्सा विचारला ज्यावेळेस त्या मंदिरामध्ये, या खराताच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस स्वतः एकनाथ शिंदे आले होते, त्यावेळेसचा किस्सा विचारल्यानंतर स्वतः विखे पाटील म्हणतायत या दीपक केसरकरांमुळे किंवा मुख्यमंत्र्यांमुळे आम्हाला जावं लागलं तिथे. आमची काही जायची इच्छा नव्हती, पण आम्हाला जावं लागलं होतं कारण मुख्यमंत्री आलेत, मी पालकमंत्री आहे, माझं कर्तव्य आहे तिकडचा मंत्री असल्यामुळे मी गेलो होतो. त्याच वेळेस मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल, त्याच व्हिडिओच्या शेवटाला ते म्हणतायत, ज्यावेळेस मीडिया विचारते की हा दीपक लोंढे ह्याच्यावर काही कारवाई करणार का. मला वाटतं त्याची SIT सुद्धा होते, त्याची सुद्धा चौकशी होतीये. कितपत हे सगळं घडेल मला अजूनही मी डाऊटफुल आहे. या सगळ्या प्रकरणाला कितपत पुढे नेलं गेलं जाईल, की याला दाबलं जाईल, याला संपवलं जाईल. त्या महिला अधिकाऱ्याला ज्याला कोणाला नेमलंय त्यांना खरंच मोठी जबाबदारी आहे ही, आणि दाखवून द्यायची वेळ आहे की होय आम्ही निष्पक्ष, पक्षपात आम्ही सहन करणार नाही. कुठलाही पक्ष असो, आम्ही निष्पक्ष याची चौकशी करणार. जरा पहा ना हा व्हिडिओ. असं की माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळी शिर्डीमध्ये आले. शिर्डीत आल्यानंतर स्वाभाविक मी पालकमंत्री मतदारसंघाचा आमदार आहे, स्वागत केलंय. आणि मग आम्ही अचानक निर्णय झाला त्यांचा की आपण तिकडे जायचंय त्या मंदिरामध्ये. खरातांच्या दीपक केसरकर साहेब होते. आम्ही मंदिरात गेलो, मग आम्ही खाली दर्शन घेतलं आणि आतमध्ये मग ते त्यांनी पूजा करत होते, पण आम्ही बाहेरून थांबलो. मी जिल्हाधिकारी होतो, जिल्हा पोलीस प्रमुख होते. आम्ही सगळे वाट पाहत होतो. अर्धा पाऊण तासांनी पूजा होत होती. आता स्वाभाविकपणे मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर माझं कर्तव्यच आहे त्यांच्याबरोबर जाणं. परंतु हे जे काही मला वाटतं दुसरीकडे दीपक केसरकरांचे जे सहकारी आहेत दीपक लोंढे, जे सिन्नरमध्ये राहतात आणि त्यांनी बऱ्याच राजकीय लोकांना देखील तिथे आणलं आणि त्या बाबांचं वक्तव्य बनवलं. कुठेतरी राजकीय लागेबांधे व्यवहार त्यांच्याशी झाले, अनेक प्रॉपर्टीज मिळवल्या. शिर्डीत देखील अनेक प्रॉपर्टीज या बाबाच्या आहेत. कुठेतरी हे सगळं समोर आलं पाहिजे. चौकशी समोर येईल. आता सावंतवाडीच्या या आमदाराच्या विरोधात एकनाथ शिंदे नेमकी कोणती कारवाई करतायत आता हेच पाहायचंय. कारण लक्षात घ्या, मगाच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस मीडियाने त्यांना प्रश्न विचारला की तो फोटो जो आम्हाला दिसतोय, तुम्ही बसलेत, तुमच्या बाजूला श्रीकांत शिंदे बसलेत, समोर खरात बसलाय, इकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदे बसलेत, त्यावेळेस ते म्हणाले हा मंदिरातला फोटो आहे. मला आठवत नाही म्हणाले, मला आठवत नाही, पण तो मंदिरातला फोटो आहे. तुम्ही रिवाइंड करून पहा त्या व्हिडिओमध्ये मगाच्या. मला आठवत नाही, पण तो मंदिरातला फोटो आहे. त्यांना कुणी सांगावं मंदिरामध्ये तिरंगा झेंडा नसतो, मागे महाराष्ट्र राज्य लिहिलेलं नसतं. ठीक आहे, फोनवर होते समजा, आठवत नसेल. नंतर मात्र सगळं काही आठवलं आणि एक व्हिडिओ मीडियाला त्यांनी पाठवला. त्या व्हिडिओमध्ये ते म्हणतायत हा जो फोटो आहे ना, जो माझ्या नावाखाली बाहेर प्रसिद्ध केला जातोय, हा फोटो ते खरात एका रस्त्याच्या कामाचा विषय घेऊन भेटायला आले होते तेव्हाच आहे. मला एक सांगा बरं, रस्त्याचं काम आपल्या तालुक्यातल्या, आपल्या गावातल्या, आपल्या वाडीतल्या, आपल्या वस्तीतल्या रस्त्याचं काम घेऊन गेल्यानंतर तुम्हाला कधी असा शाही अनुभव आलेला आहे का? असे मुख्यमंत्री बसलेत, तुम्ही समोर रस्त्याचं कामाविषयी बोलताय, बाजूला श्रीकांत शिंदे तिकडे कोपऱ्यामध्ये बसलेत आणि मंत्री त्यावेळेसचे हे शिक्षण मंत्री हे आणखी एका कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत. असा तुम्हाला कधी अनुभव आलाय का? अगदी प्रांजळपणे सांगावं. नाही ना? म्हणजे हे किती माणसाला मूर्ख बनवायचं. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल. हे काय म्हणतात, ह्या दीपक केसरकराचा राजीनामा, तुमच्या पक्ष सदस्यत्वाचा, तुमच्या गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा तुम्ही कधी घेताय? एकनाथ शिंदे एवढं सांगावं. आणि जर ह्या अशोक खराताशी काही संबंध असतील, अजाणतेपणे, आपण असं समजून चालूया, अजाणतेपणे हे संबंध असतील, तर हा अजाणतापणा एखाद्या शिक्षण मंत्र्याला असतो, ह्याच्यावर महाराष्ट्र विश्वास ठेवेल काय? अनेक गोष्टी आहेत, पुढचे अनेक व्हिडिओ बाहेर यायचे बाकी आहे त्यांच्याकडनं. ह्या असल्या माणसांवर ज्यावेळेस आपल्याला सगळ्या परिस्थिती कळतात, या असल्या माणसावर आपण कारवाई करणार का? तुमच्या गटाच्या प्रमुख म्हणून तुम्ही यांच्यावरती कारवाई करणार का? कारण मला ही माहिती मिळाली की मागच्या वेळेस ज्यावेळेस त्या मंदिरात तुम्ही बसला होता, ज्या मंदिराचे फोटो बाहेर प्रदर्शित होत आहेत, त्या मंदिरात तुमची जायची इच्छा नव्हती म्हणे. या दीपक केसरकरांमुळे तुम्हाला तिकडे जावं लागलं होतं. यांनी तो हागरा धरला होता. स्वतः विखे म्हणाले त्या गोष्टी.
स्वतः विखे ऑन कॅमेरा म्हणालेले आहेत त्या गोष्टी. जरा हा व्हिडिओ पहा एकदा. नमस्कार. मी सध्या मुंबईच्या बाहेर असल्यामुळे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात होत असलेल्या घडामोडीच्या संदर्भात काही खुलासे देऊ शकलो नाही, म्हणून ही आपल्याला रेकॉर्डेड क्लिप पाठवतोय. ह्याला आपण प्रसिद्धी द्याल अशी अपेक्षा करतो. त्या ठिकाणी कॅप्टन खरात यांना अटक झालेली आहे आणि अतिशय घृणास्पद अशा एका आरोपाच्या संदर्भात ही अटक आहे. त्याचा निषेध मी निश्चितपणे करतो, परंतु त्या संदर्भात जे काही चौकशी असेल आणि जी काही शिक्षा व्हायची त्याबद्दल न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. परंतु त्यांच्या ओळखीच्या लोकांना याच्यामध्ये गुंतवणं, त्यांचे फोटो प्रसिद्ध करणं हे अतिशय चुकीची बाब आहे असं मला स्वतःला वाटतं. एक फोटो जो प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत, श्रीकांतजी आहेत, मी आहे. हा जो फोटो आहे तो ईशानेश्वर मंदिराच्यासाठी कॅप्टन खरात हे रस्त्याची मागणी करण्यासाठी मुंबईला आलेले होते, त्यावेळेचा तो फोटो आहे. हा रस्ता तयार सुद्धा झालाय, कोणीतरी जाऊन तो बघू शकतो. शेवटी ईशानेश्वर मंदिरमुळे माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मी स्वतः देवभक्त असल्यामुळे आणि शिर्डीला जात असताना वाटेत सिन्नरमध्ये हे ईशानेश्वर मंदिर असल्यामुळे कधीतरी तिथं जाणं निश्चितपणे होत होतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॅप्टन खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास असल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांची ओळख आहे. परंतु यामुळे काही राजकीय जे आरोप केले जातात ते मात्र. खरं तर या असल्या महत्वाच्या विषयावर स्वतः दीपक केसरकर यांनी एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती, पत्रकारांच्या प्रश्नालाही उत्तर द्यायला पाहिजे होती. पण असे हे व्हिडिओ पाठवून पत्रकारांचे प्रश्न टाळून दीपक केसरकर किती दिवस वाचणार आहेत हाच एक मोठा प्रश्न आहे. अनेक गोष्टी आहेत. हे पिकल्या पानाचे देठ काय नेमकं लपवत आहेत हे सुद्धा पाहायचंय. आणि ह्या पिकल्या पानाच्या देठांना, हिरव्या देठांना, माफ करा, फक्त देठ नाही, हिरव्या देठांना हे महाराष्ट्रातले बडे नेते किती दिवस वाचवत आहेत हे सुद्धा पाहायचं. या हाय प्रोफाईल केसमध्ये बऱ्याच जणांची नावं आहेत. या हाय प्रोफाईल केसला इतक्या सहजासहजी आपणही संपू देणार नाही. कारण लक्षात घ्या, याचसाठी केला होता का हा टास्क, जे मी सुरुवातीला म्हणालो, याचसाठी करायचे होते का हे सगळे बदल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चिथडा करून ठेवला, चुथडा करून ठेवला म्हणता येईल. चुथडा, महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाचा हा चुथडा करून ठेवलेला आहे. अनेक गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. असे अनेक बाबा अजून भोंदू तुम्हाला पाहायचे आहेत. हिंदू राष्ट्राच्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे. हे असलं हिंदू राष्ट्र आपल्याला पाहायचंय का? कुठे गेले ती माणसं? तो त्या मेधा कुलकर्णी, तो मालवणचा कोणी मंत्री, तो अहिल्यानगरचा सुद्धा एक आमदार, ही कुठे आहेत ही सगळी माणसं? तो तुषार भोसले नावाचा भाजपाचा, यांची आता आवाज बंद अशी दाभडाने शिवलेली असतील. आवाज तेव्हाच बाहेर पडतील जेव्हा समोरचा हा पलीकडचा कुठला तरी असेल. मग आक्रोश मोर्चे, मग जनमोर्चे, काय 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 सगळं बाहेर होईल. असो, पाहूयात, हेही सगळं पाहूयात. पुढची 3, 3.5, 4 वर्ष एखादी नवी लाडकी योजना येईपर्यंत आपल्याला हेच पाहायचंय. आणि लाडकी योजना आली की आपण पुन्हा यांच्या मागे धावत पळत सुटणार. अरे माझ्या मागल्या 5 वर्ष तुमच्या नावाने. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.